हॅलो एव्हरीवन. सो या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्यू हे सॉफ्टवेअर कसं यूज करायचं आहे याबद्दलचं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो बेसिकली ट्रेडिंग व्यू हे एक चार्टिंग सॉफ्टवेअर आहे. जे सॉफ्टवेअर तुम्ही स्टॉक कोणताही स्टॉक असो तो जर तुम्हाला अनालाइज करायचा असेल, त्याचं जर टेक्निकल अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही ट्रेडिंग व्यू हे अतिशय छान एक सॉफ्टवेअर आहे, ज्याचा इंटरफेस खूप चांगला आहे. बघा, चार्ट्स वगैरे तुम्ही जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेल, झिरोदा असेल, धन असेल, त्याच्यावर सुद्धा चार्ट्स अवेलेबल आहेत. बट जेव्हा तुम्ही ट्रेडिंग व्यू यूज करणार, तुम्हाला डिफरन्स लगेच लक्षात येईल. आणि ट्रेडिंग व्ह्यूचा जो इंटरफेस आहे तो अतिशय छान आहे. आणि एकदम इझिली आपण कोणताही स्टॉक असेल किंवा कोणताही इंडायसेस असेल, हे इझिली आपण ॲनालाइज करू शकतो. सो या व्हिडिओमध्ये मी स्टार्ट टू एंड कोणते कोणते फीचर्स आपल्याला ट्रेडिंग व्यू मध्ये यूज करायचे आहेत, ट्रेडिंग व्यू ओपन कसं करायचं आहे, राईट, या सगळ्या गोष्टी, सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क्स करायचे आहेत, कोणत्या टाइम फ्रेम्स चेंज करायच्या आहेत, कोणत्या टाइम फ्रेम्स तुम्हाला यूज करायच्या आहेत, अतिशय डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे. आणि हा एक व्हिडिओ जरी तुम्ही प्रॉपरली बघितला आणि यासारखी जर प्रॅक्टिस केली तर एक डेफिनेटली 2 किंवा 3 दिवसात तुम्ही अतिशय फॅमिलियर होऊन जाणार ट्रेडिंग व्ह्यूशी. सो लेट अस स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो पहिले तुम्हाला तुमच्या गुगल पेजवर जायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे tradingview.com. सो या पद्धतीचं एक पेज ओपन होईल. इथे तुम्ही साइन अप करायचं आहे किंवा साइन इन, दोन्ही इथे ऑप्शन्स अवेलेबल आहे. या ठिकाणी मी क्लिक केलं आहे. ओके, साइन इन. सो ऑलरेडी इथे जर तुमचं गुगल अकाउंट असेल, जीमेल तुम्ही आय थिंक सगळेच जण यूज करत आहात, तर इथे तुम्ही कंटिन्यू विथ गुगल हा पण एक इझी ऑप्शन आहे. सो ऋषभ ओस्तवाल 123@gmail.com इथे तुम्ही सिलेक्ट करा. ओके, सो थोडा टाइम लागतो, आय थिंक इंटरनेटचा मे बी इश्यू असेल. सो थोडं तुम्ही इथे व्हिडिओ पुढे करू शकता. ओके, सो या पद्धतीने साइन इन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे साइन इन झालेलं आहे. ओके, सो आता हे जे ट्रेडिंग व्यू सॉफ्टवेअर आहे हे पेड सुद्धा आहे, बट पेड घेण्याची काही गरज नाही आहे. ओके, तुम्ही बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. ओके, इथे तुम्ही बघू शकता प्राइजेस चेंज होत आहे. ओके, सो पहिले तुम्हाला चार्ट चार्ट हा ओपन कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे. ओके, सो सपोज आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूयात. इथे क्लिक करून हे बघा, इथे वेरियस ऑप्शन्स आहे, ऑल स्टॉक्स, फंड्स, फ्युचर्स, फॉरेक्स, क्रिप्टो, ओके, इंडायसेस. सो फॉरेक्स क्रिप्टो मी अजून ट्राय सुद्धा केलेलं नाही, कारण काही गरज नाही आहे. ओके, इंडियन मार्केटमध्ये जेवढे स्टॉक्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित अनालाइज करून ट्रेड करू शकता. ओके, सो इंडायसेसवर गेलोय आणि इथे आपण टाईप करूयात निफ्टी. ओके, सो निफ्टीवर मी क्लिक केलंय आणि हा तुमचा चार्ट निफ्टीचा ओपन झालाय. ओके, सो सगळ्या गोष्टी मी अतिशय डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला, की काही ड्रॉइंग्स वगैरे ड्रॉ केलेले आहेत, सो ते एकदा मी रिमूव्ह करून घेतो. ओके, ओके, सो ही तुमची एक विंडो आहे जी ओपन झालेली आहे ट्रेडिंग व्ह्यूची, राईट. ओके,
सो स्टार्ट करूयात व्हिडिओला. एक एक पॉईंट मी केअरफुली सांगणार आहोत. सो आय थिंक इझिली तुम्ही सगळेजण ट्रेडिंग व्यू गुगलवर सर्च करून साइन इन करून ओपन आय थिंक करू शकता. ओके. सो पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही स्टॉक्स इथे कसे सर्च करणार आहात. तर इथे तुम्ही लेफ्ट हँड साईडला इथे जे ऑप्शन आहे निफ्टी, आपण निफ्टी टाईप केलं होतं म्हणून हा निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. सपोज कोणाला लेट्स से ICICI बँक हा चार्ट ओपन करायचा आहे. आता ICICI हा काही इंडायसेस नाहीये, बरोबर, हा इंडेक्स नाही, हा काय आहे स्टॉक्स. तर तुम्हाला इथे स्टॉक्सवर सिलेक्ट करावं लागेल आणि तुम्ही इथे बघू शकतात ICICI बँक. आणि जनरली सगळे जे चार्ट्स तुम्हाला ओपन करायचे आहेत हे कोणत्या एक्सचेंजचे ओपन करायचे आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे. ओके, दोन टाईपचे एक्सचेंजेस आहेत, NSE ॲज वेल ॲज BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तुम्ही इथे बघू शकतात इथे ICICI बँक BSE चं सुद्धा स्टॉक आहे, बट आपल्याला चार्ट ओपन करताना कोणते ओपन करायचे, NSE चे. सो मी त्याच्यावर क्लिक करणार आणि हा ICICI बँकचा चार्ट इथे ओपन झालेला आहे. ओके. सपोज कोणाला रिलायन्स ओपन करायचं आहे. सो काय केलंय मी, बघा पुन्हा एकदा इथे जे नेमिंग आहेत सिम्बॉल सर्च इथे क्लिक करा. इथे तुम्ही टाईप करा रिलायन्स. रिलायन्स सुद्धा काय आहे स्टॉक. सो रिलायन्स इंडस्ट्री NSE. ओके, NSE चे स्टॉक्स तुम्हाला अनालाइज करायचे आहेत. क्लिअर आहे. सो आय थिंक फर्स्ट पॉइंट क्लिअर असेल. सपोज कोणाला भारती एअरटेल, एअरटेलचा स्टॉक्स ओपन करायचा आहे, राईट, भारती एअरटेल. तुम्ही क्लिक करू शकतात. हा भारती एअरटेलचा चार्ट काय झालेला आहे इथे ओपन झालेला आहे. ओके, राईट. सो आय थिंक फर्स्ट पॉईंट सगळ्यांना क्लिअर असेल की स्टॉक, हाऊ टू सर्च अ स्टॉक. दुसरा पॉईंट आपण बघूयात की ही जी कंप्लीट चार्टची स्क्रीन आहे याच्यावर कोणते कोणते टूल्स आहेत आणि काय काय गोष्टी आहेत या सगळ्या मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो तुम्ही जर लेफ्ट हँड साईड ऑब्झर्व केली, लेफ्ट हँड साईडवर सगळे ड्रॉइंग टूल्स आहेत. ओके, आता ड्रॉइंग टूल्स कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत एकदा बघूयात. सो तुम्ही एक बघू शकता, हा जो पहिला पॉईंट आहे व्हेरियस टाईपचे. आता सगळेच टूल्स काही युजफुल नाही आहेत, काही मोजक्याच गोष्टी आहेत, काही मोजकेच तुम्हाला टूल्स आहेत जे तुम्हाला इथे यूज करायचे आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईन आहे, रे आहे, ओके, ट्रेंड अँगल आहे, हॉरिझॉन्टल आहे, ओके, हॉरिझॉन्टल रे आहे, बऱ्याचशा साऱ्या पॅरलल चॅनल तुम्हाला ड्रॉ करायचं ते तुम्ही करू शकता. ओके. सो क्विकली एकदा बघूयात की काय काय इम्पॉर्टन्स याच्यामधले तुम्हाला तीनच गोष्टी लागणार आहे. पहिला आहे ट्रेंड लाईन. आता ट्रेंड लाईन जर प्रत्येक वेळेस तुम्हाला यूज करायचं आहे तर इथे स्टार मार्क आहे, तर तुम्ही ऍड टू फेवरेट करू शकता. ओके. सेकंड, सपोज हॉरिझॉन्टल लाईन आपण रेग्युलरली यूज करणार आहोत, ऍड टू फेवरेट्स करून घ्या. एक आहे व्हर्टिकल लाईन जी सुद्धा बऱ्याच ठिकाणी यूज होणार, सो तुम्ही ऍड टू फेवरेट्स यूज करू शकतात. नेक्स्ट, पॅरलल चॅनल्स, कोणी जर चॅनल्स वगैरे ड्रॉ करणार आहात तर तुम्ही इथे बघू शकता ज्या ज्या गोष्टी, ओके, जसं ट्रेंड लाईन मी ऍड टू फेवरेट केली होती, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, पॅरलल चॅनल, या सगळ्या गोष्टी इथे येऊ शकतात. एक तर तुम्ही ऍड टू फेवरेट करा किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही इथूनही त्या गोष्टी सिलेक्ट करू शकतात. आता ड्रॉ कसं करायचं आहे, सपोज मला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. लक्षात घ्या, भारती एअरटेलचा चार्ट आहे. ओके, टाइम फ्रेम काय सिलेक्ट केलेली आहे, 1 डे. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं की भारती एअरटेल, इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनवर जेव्हा पण येतोय तेव्हा भारती एअरटेलमध्ये काय येतोय, बाउन्स येतोय. इथे बाउन्स आला, परत स्टॉक या रेंजमध्ये आला, या हॉरिझॉन्टल या प्राइसवर आला, परत काय केलं त्याने, बाउन्स बॅक केला, राईट. पुन्हा या हॉरिझॉन्टल लाईनवर आल्यावर थोडासा बाउन्स भेटतोय, तर हा काय झाला, एक सपोर्ट झाला. ओके. सो तुम्ही सपोर्ट किंवा रेजिस्टन्सेस हे मार्क करू शकतात युझिंग व्हॉट, हॉरिझॉन्टल लाईन्स. ओके. सपोज आता तुम्हाला एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. ट्रेंड लाईन तुम्ही कशा पद्धतीने ड्रॉ करू शकता, आपण थोडंसं लोअर टाइम फ्रेमवर जाऊयात. सपोज 2 आवर्स आहे. सो सपोज हे पॉईंट्स मला कनेक्ट करायचे आहेत. सो या पद्धतीने आपण ट्रेंड लाईन, एक अतिशय सिंपल आहे, तुम्ही एकदा जरी प्रॉपरली यूज करायला घेतलं. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ही एक मी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. ट्रेंड लाईन म्हणजे काय की या लाईनवर जेव्हा पण हा स्टॉक येतोय, हा काय करतोय, रेजिस्ट करतोय. ओके, हा फर्स्ट पॉईंट आहे, सेकंड पॉईंट आहे, हा थर्ड पॉईंट आहे. सो मिनिमम ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असेल तर मिनिमम तुम्हाला 2 किंवा 3 पॉईंट्स काय करायचे आहेत, जॉईंट्स करायचे आहेत. ओके. आणखी पद्धतीने तुम्हाला सपोज आणखी एखादी ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके. सो या पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. तुम्ही बघितलं की ही ट्रेंड लाईन जेव्हा पण ब्रेक झाली, ओके, ही जेव्हा पण ब्रेकआउट झालं तर थोडंसं इथे स्टॉक काय झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. ओके. सो या काही बेसिक गोष्टी आहेत.
याच पद्धतीने तुम्ही ट्रेंड लाईन या पद्धतीने सुद्धा ड्रॉ करू शकतात. ओके, ही एक ट्रेंड लाईन होती. ही ट्रेंड लाईन जेव्हा पण ब्रेक झाली, ही ट्रेंड लाईन जेव्हा पण ब्रेक झाली, स्टॉक काय झाला, फॉल झाला. सो या पद्धतीने तुम्ही काही बेसिक जे टूल्स आहेत ते यूज करू शकता. ओके, नेक्स्ट पुढचे काही फीचर्स आपण बघूयात. ओके, आता याच्यामधलं फक्त एक फिब रिट्रेसमेंट हे एक टूल आहे जे युजफुल आहे. त्यात पण मी तर काही कधी हे यूज करत नाही. ओके, फार रेअरली फिब रिट्रेसमेंट वगैरे मी यूज करतो. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणजे काय आहे. सो बेसिकली फिबोनाची रिट्रेसमेंट हे तुम्हाला रिट्रेस की स्टॉक किती रिट्रेस होऊ शकतो या गोष्टी काय करतो सांगतो. ओके, फॉर एक्झाम्पल या एंड पासून या एंड पर्यंत जर मी एखादी फिबोनाची ड्रॉ केली तर तुम्ही एक बघू शकतात की 0 पॉईंट जनरली स्टॉक जो आहे 0.618 टू 0.786. ओके, इथून काय होतो, एक बाउन्स एक्सपेक्टेड असतो. ओके, बट ज्या स्ट्रॅटेजी मी यूज करतोय त्याच्यामध्ये मी फिब रिट्रेसमेंट रेअरली यूज करतो. तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल. ओके, त्याच्यामुळे फार काही याचा यूज होणार नाही. बट जे कोणी यांची जी स्ट्रॅटेजी असेल की जिथे फिब रिट्रेसमेंट रिक्वायर्ड आहे. ओके, सो फिब रिट्रेसमेंट तुम्ही कसे ड्रॉ करू शकतात. फॉर एक्झाम्पल टॉप वरून डाऊन पर्यंत सुद्धा तुम्ही काय करू शकता, फिब रिट्रेसमेंट ड्रॉ करू शकता. तुम्ही जर इथे बघितलं की इथून हा एक होता, सो परत 0.5 या लेवल पासून परत काय झाला, स्टॉक काय झाला, डाऊन मूव्ह. राईट, त्याने काय डाऊन मूव्ह दिली आहे. सो ज्याला यूज करायचं आहे या पद्धतीने तुम्ही फिब रिट्रेसमेंट सुद्धा यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे व्हेरियस टूल्स पॅटर्न्स वगैरे आहेत. ओके, फार अवघड अवघड काहीतरी नावं दिलेले आहेत, काही यूज करायची गरज नाही आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. ओके, हे दोन्ही टूल्स इम्पॉर्टंट आहे की एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला पोझिशन्स ठेवायचे आहे, पोझिशन साईज जर त्याची तुम्हाला फाइंड आउट करायची असेल. ओके, सो तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकता. ओके, सिंपल मी फक्त एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला की भारती एअरटेल. ओके, मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय. राईट, सो ही एक काय होती, ही एक सपोर्ट लाईन होती की ही लाईन ब्रेक झाली तर चान्सेस आहे की भारती एअरटेल डाऊन मूव्ह देऊ शकतो. ओके, सो तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं, ही जी एक चांगली रेड कॅन्डल आहे जी बियर जे पण बियर्स आहेत मार्केटमध्ये ते काय करतंय, शो करतंय. सो इथे जर मला शॉर्ट पोझिशन म्हणजे इथे जर मला भारती एअरटेल सेल करायचं आहे तर मी कोणतं टूल सिलेक्ट करणार आहे, शॉर्ट पोझिशन. ओके, सो इथे मी भारती एअरटेलला शॉर्ट करणार आहे. हा माझा स्टॉप लॉस आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता स्टॉप लॉस किती पर्सेंट आहे. या स्विंगच्या आसपास मी माझा स्टॉप लॉस ठेवू शकतो. 3%चा स्टॉप लॉस आहे. आणि माझं जे टार्गेट आहे ते मिनिमम आपल्याला 1:2 मिनिमम तर ठेवायचंच आहे. ओके, सो हे 1:2 आहे. सो 3%चा माझा स्टॉप लॉस होता आणि माझं टार्गेट किती होतं तुम्ही इथे बघू शकता. ओके, 6%चा माझा काय होतं, टार्गेट होतं आणि 3%चा माझा काय होता, स्टॉप लॉस. हे झालं शॉर्ट पोझिशन जर मला सेल करायचं आहे. सपोज या ब्रेकआउटवर मला लॉंग पोझिशन क्रिएट करायची आहे. तुम्ही इथे सिलेक्ट काय करणार, लॉंग पोझिशन. ओके, सो इथे ही माझी लॉंग पोझिशन आहे. ओके, स्टॉप लॉस मी या स्विंगच्या खाली ठेवतो. सो माझा आता स्टॉप लॉस तुम्ही इथे बघू शकता. स्टॉप लॉस किती झालेला आहे, 2.5%चा स्टॉप लॉस आहे. सो मिनिमम आपल्याला 1:2 हे तर टार्गेट मिनिमम ठेवायचंच आहे, 1:2. सो 5%चा माझा काय झाला, टार्गेट झालं आणि 2.5%चा माझा काय झाला, स्टॉप लॉस. सो या पद्धतीने तुम्ही शॉर्ट आणि लॉंग म्हणजे टार्गेट किती असणार आहे, एंट्री कुठे असणार आहे, स्टॉप लॉस किती असणार आहे, या गोष्टी डिटरमाइन करू शकतात. आता याच्यावरच तुम्ही जर डबल क्लिक केलं. ओके, सो इथे तुमच्याकडे किती कॅश अवेलेबल आहे हे तुम्ही बघू शकतात. सपोज माझ्याकडे 1 लाख कॅश आहे. सो जनरली ट्रेडिंगचा एक बेसिक रूल आहे की तुमच्याकडे किती कॅपिटल असो, तुम्हाला नेहमी 1% रिस्कच घ्यायची आहे. सो 1 लाखचं 1% किती झालं, ₹1000. सो इथे मी रिस्क किती कन्सिडर करतोय, 1000. आता ही माझी एंट्री प्राइस आहे की 2042 वर मी माझी एंट्री प्राइस करणार आहे. सो मला किती स्टॉक बाय करायचे आहेत हे जर मला हे मी इझिली हे टूल यूज करून फाइंड आउट करू शकतो. ओके, सो इथे मी माझी एंट्री प्राइस टाकलेली आहे. इथे मी माझा स्टॉप लॉस टाकलेला आहे. तुम्ही इथे चेक करा. हे बघा माझा स्टॉप लॉस किती आहे, अराउंड 1995. याच्यावर मी परत डबल क्लिक करतोय. 1000ची माझी रिस्क झाली. सपोज कोणाकडे 50,000चं कॅपिटल आहे. ओके, सो
50,000 वर रिस्क किती घ्यायची तुम्हाला? 1%, म्हणजे 500ची रिस्क झाली. ओके. स्टॉप लॉस आणि प्रॉफिट हे 1:2 तुम्हाला ठेवायचं आहे. सो आता किती क्वांटिटीज तुम्हाला बाय करायच्या, किती क्वांटिटीज तुम्हाला बाय कराव्या लागतील? 10 क्वांटिटीज. हेच जर मी 1 लाख साठी केलं, हेच जर कॅल्क्युलेशन मी 1 लाख साठी केलं, ओके, माझ्यावर रिस्क किती आहे? 1%ची रिस्क आहे 1000. सो मला किती क्वांटिटीज बाय कराव्या लागतील? 20 क्वांटिटीज भारती एअरटेलच्या इथे बाय कराव्या लागतील. ओके. सो सिंपल, हे दोन्ही टूल तुम्हाला व्यवस्थित यूज करता आले पाहिजे, की लॉंग आणि शॉर्ट पोझिशन. ओके, सॉरी फॉर दिस. नेक्स्ट, पुढचे आपण काही टूल्स क्विकली बघूयात. जस्ट अ मिनिट. ओके. सो पुढचे काही टूल्स मी तुम्हाला सांगतोय, जे काही इम्पॉर्टंट. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत काही यूज करायची गरज नाही. ओके. इथे ब्रश आहे, काय हायलाइट वगैरे करायचं असेल तर त्या गोष्टी करू शकतात. एक आणखी टूल इथे तुम्ही यूज करू शकता, दॅट इज रेक्टँगल. आता रेक्टँगल आपण बऱ्याच ठिकाणी यूज करणार आहोत. ओके. मी तुम्हाला क्विकली रेक्टँगल कशा पद्धतीने यूज करायचं ते सांगतोय. मी टाइम फ्रेम चेंज करतोय. तुम्ही जर इथे अप साइडला बघितलं, ओके, व्हेरियस टाइमच्या टाइम फ्रेम्स आहे. सपोज मला 12 मंथची 12 मंथ 12 मंथच्या कॅन्डल 12 मंथचा जर मला चार्ट बघायचा असेल, ऑब्झर्व करायचा असेल, ओके, सो इथे मी सिलेक्ट करणार 12 मंथ्स. 6 मंथचं जर मला ऑब्झर्व करायचं असेल तर हा चार्ट जो ओपन होतोय तुम्ही इथे ऑब्झर्व करा. ओके. हे बघा, प्रत्येक जी कॅन्डल आहे 6 मंथची आहे. ही कॅन्डल स्टार्ट कधी झाली? 1 जानेवारी 25. तुम्ही खालच्या साईडला बघू शकता, तुम्हाला डेट दिसते. ओके. आता याची जी नेक्स्ट कॅन्डल ही कधी स्टार्ट झाली आहे? 1 जुलैला कॅन्डल स्टार्ट झालेली आहे. म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही किती मंथ्सची आहे? 6 मंथ्सची. ओके. ओके. आता आपण जे प्रिन्सिपल यूज करतो, राईट, ते यूज करतो डिमांड आणि सप्लाय. सो डिमांड आणि सप्लाय हे जर तुम्हाला चार्टवर मार्क करायचे आहेत, इथे हे जे टूल आहे रेक्टँगल, हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्हाला 110% यूज करायचंच आहे. सो मी रेक्टँगल सिलेक्ट करतोय आणि फक्त तुम्ही इझिली इथे रेक्टँगल्स ड्रॉ करू शकता. तर हा माझा काय झाला? एक डिमांड झोन झाला. आणखी डिमांड झोन सपोज मला मार्क करायचे आहेत. सो हा पण एक चांगला डिमांड झोन आहे. सो इझी आहे एकदम. ट्रेडिंग व्ह्यू जर तुम्ही इंटरफेस वगैरे बघितला, अतिशय इझी टू यूज आहे. आणि तुम्ही फार काही म्हणजे ज्यांनी कधी यूज पण नाही केलेलं आहे त्यांनाही इझिली तुम्ही 1-2 दिवसात फॅमिलियर डेफिनेटली होऊ शकतात. ओके. सो हे एक टूल इम्पॉर्टंट आहे, रेक्टँगल मार्क करण्याचं. ओके. बाकी सर्कल, एलिप्स वगैरे या गोष्टी कधी काही लागत नाही. ओके. बाकी हे टूल्स आहेत. ओके. फार काही कामाचे नाही आहेत. एक मेजरमेंटचे टूल आहे, तेही आपण यूज करणार आहोत. सो बेसिकली जे जे इम्पॉर्टंट टूल्स आहेत, कोणते कोणते इम्पॉर्टंट टूल्स मी तुम्हाला सांगितले आहेत? एक झालं ट्रेंड लाईन. ओके. त्याच्यानंतर झालं हॉरिझॉन्टल लाईन्स. ओके. व्हर्टिकल लाईन्स आणि पॅरलल चॅनल. ओके. पॅरलल चॅनल पण डिमांड सप्लायमध्ये फार रेअरली आपण यूज करतो. त्याच्यानंतर फिब रिट्रेसमेंट आहे, ज्यांची स्ट्रॅटेजी फिब रिट्रेसमेंटवर बेस्ड आहे ते यूज करू शकतात. बाकीच्या गोष्टी काही यूज करायची म्हणजे काही बघायची पण गरज नाही. हे पॅटर्न्स अजिबात सोडून द्या तुम्ही. त्याच्यामधले 2 टूल इम्पॉर्टंट आहे, लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. सो पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग आणि शॉर्ट पोझिशन यूज करता आलं पाहिजे. ओके. आणि इम्पॉर्टंट आहे रेक्टँगल. रेक्टँगल तुम्ही कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतात. ओके. बाकीच्या गोष्टी टाइमपाससाठी आहे, तुम्ही इथे एकदा चेकआउट करू शकता. सो हे झाले लेफ्ट हँड साईडचा कम्प्लीट टूल. नेक्स्ट, पुढे आपण मूव्ह करूयात. हाच एक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला चार्टची टाइम फ्रेम वगैरे यूज करायची आहे, टाइम फ्रेम वगैरे चेंज करायची असेल, ओके, सो तुम्ही ते कशा पद्धतीने करू शकता. सो इथे तुम्ही बघू शकतात, एक तर डाऊन साईडला सुद्धा टाइम फ्रेम आहेत. 1 इयर आहे, ओके, 6 मंथ आहे, राईट, 3 मंथ आहे, किंवा टॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही 12 मंथची कॅन्डल आहे, 6 मंथची कॅन्डल आहे, 3 मंथ क्वार्टरली कॅन्डल्स आहेत. ओके. क्वार्टरली कॅन्डल्स म्हणजे काय झालं, तुम्ही इथे चेक करा. ही जी कॅन्डल आहे लेटेस्ट, जी रनिंग कॅन्डल आहे, ही कधी स्टार्ट झालेली आहे? 1 जूनला. आणि ही कधी एंड होणार आता सांगा? आफ्टर 3 मंथ्स. ओके. तुम्ही इथे चेक करा, 1 ऑक्टोबरची कॅन्डल आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके. सो या कॅन्डलची जी ओपनिंग प्राइस आहे ही कुठे दिसणार तुम्हाला? इथे वरती चेक करा तुम्ही. ओके. मी याच्यावर क्लिक केलेलं आहे. याची जी ओपनिंग रेंज आहे ही ओपन झाली होती 1868 वर, आणि ही क्लोज कुठे झाली? 2105. सो 1865 जर मला मार्किंग करायचं असेल, इथे ही ओपन झालेली आहे 1861 वर.
आणि ही क्लोज कुठे झालेली, इथे क्लोज झालेली 2105 वर. ओके, सो वरती इथे तुम्ही बघू शकतात ओपन, हाय, लो, क्लोज या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. ओके, एखादं ड्रॉइंग वगैरे जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, तुम्ही सिम्पली राईट क्लिक करा आणि इथे आहे रिमूव्ह 4 ड्रॉइंग. ओके, नेक्स्ट सपोज मंथलीवर गेला, जर तुम्हाला मंथलीचे चार्ट बघायचे आहेत. ओके, सो प्रत्येक कॅन्डल 1 मंथची आहे. ओके, ही कॅन्डल कधी स्टार्ट झालेली आहे, खाली डेट दिसते तुम्हाला 1 जानेवारी 26. याच्या पुढची कॅन्डलची स्टार्ट डेट काय, 1 फेब्रुवारी. याची पुढची कॅन्डल किती आहे, 2 मार्च, मार्चची कॅन्डल आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही मंथली, वीकली, डेली. ओके, सो बेसिकली आपण डेली पर्यंत चार्ट हे अनालाइज करतो. आपण जनरली खालच्या टाइम फ्रेमवर लगेच जात नाही. सो आपल्यासाठी 12 मंथ्स इयरली कॅन्डल्स महत्वाचे आहेत, 6 मंथ, 3 मंथ, मंथली, वीकली आणि डेली. ओके, या 6 कॅन्डल्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आता कॅन्डल्स तुम्ही जर बघू शकतात, याच्याच पुढे इथे चार्टचे टाइप्स आहेत. ओके, सो बार चार्ट असतात. ओके, कॅन्डल स्टिक पॅटर्न असतात. लाईन चार्ट तुम्ही बघू शकतात. ओके, बार चार्ट हे या पद्धतीने दिसतात. बट तुम्हाला एक सजेस्ट करेल, ओनली कॅन्डल स्टिक पॅटर्न्सच आपण इथे यूज करणार आहोत. ओके, ओनली कॅन्डल चार्ट आपण इथे यूज करणार आहोत. आता कॅन्डल्समध्ये तुम्हाला जर तुम्ही सगळ्या व्हेरियस, आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे कॅन्डल्सवर, की कॅन्डल्स रेड म्हणजे काय आहे, ग्रीन म्हणजे काय आहे, डिमांड झोन कसा मार्क करायचा आहे, सप्लाय झोन कसा मार्क करायचा आहे, डिटेल्समध्ये या चॅनलवर व्हिडिओ मी टाकणार आहे. ओके, आता इथे जनरली 2 कलर्स आहे, एक आहे रेड आणि दुसरं काय आहे, ग्रीन कलर. आता ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे, हे काय डिनोट करतं, बाईंग स्ट्रेंथ डिनोट करते. आणि जी रेड कॅन्डल आहे, हे काय डिनोट करते, सेलर, की या मंथमध्ये सेलर काय आहे, किंवा या डे मध्ये ही डेलीची कॅन्डल आहे. सो आज सेलर स्ट्रॉंग आहे भारतीय एअरटेलमध्ये. हे सपोज तुम्हाला जर निफ्टीचं बघायचं आहे, की आज निफ्टीमध्ये बायर स्ट्रॉंग आहे की सेलर स्ट्रॉंग आहेत, तर बघूयात. हे बघा, काल थोडीशी बाईंग आली होती निफ्टीमध्ये, हा 1 डे चार्ट आहे निफ्टीचा, बट आज परत सेलिंगच चालू आहे. ओके, सो या कॅन्डल्स आहेत, कॅन्डल्स रीड कशा करायच्या आहेत हे सगळे व्हिडिओ मी इथे टाकणार आहे. सो आपण कोणता चार्ट यूज करणार आहोत, कॅन्डल्सवाला. ओके, नेक्स्ट इथे नेक्स्ट जो इम्पॉर्टंट आहे इंडिकेटर. आता माझ्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यात फार काही इंडिकेटर्स आपण यूज करणार नाही आहोत. ओके, इंडिकेटरचं हे सिम्बॉल आहे, इथे क्लिक करा तुम्ही सिम्पली, इथे टेक्निकल्समध्ये जा. ओके, आपण काही मी तुम्हाला काही इंडिकेटर्स यूज कसे करायचे आहेत, इंडिकेटर्स लावायचे कसे आहेत ते सांगतो. इथे आपण टाईप करूयात मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, मूव्हिंग ॲव्हरेज. सो मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल ह्याच्यावर क्लिक करूयात. ओके, सो इथे तुम्ही बघू शकतात, इथे EMA म्हणजे काय, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. याच्या सेटिंगवर तुम्ही क्लिक जर केलं तर इथे 20 मूव्हिंग ॲव्हरेज हा आपण यूज करतोय, 20 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, याचा कलर वगैरे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. स्टाईलमध्ये गेलात, सपोज तुम्हाला डार्क करायचं आहे. ओके, राईट, हे झालं डार्क. सपोज आता ब्लॅकमध्ये करायचं आहे, हे तुम्ही यूज करू शकतात. सो हा जो आहे तुम्ही इथे चेक करू शकता, हा ट्रेंड बेसिकली तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा स्टॉक बेसिकली अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे. राईट, इथे मूव्हिंग ॲव्हरेज वरच्या साईडला काय होतोय, मूव्ह होतोय, तर तुमची स्टॉकची प्राइस पण काय होते, वरच्या साईडला मूव्ह होते. हे डाऊनवर्ड स्लोप झाला. ओके, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे 20 EMA जो आहे तो डाऊनवर्ड झाला. तो स्टॉक पण काय होतोय, स्टॉकची प्राइस पण काय होते, किंवा निफ्टीची प्राइस पण काय होते, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह होते. ओके, सो तुम्ही जर आधी, राईट, इथून इथपर्यंत जर बघितलं तर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज पण वरच्या साईडला मूव्ह होतोय. सो तुमचं निफ्टी पण वरच्या साईडला मूव्ह होतोय. सेम तुम्ही जर एखादा, सपोज आपण एखादा स्टॉक घेऊयात, लेट्स से आपण रिलायन्स किंवा आणखी दुसरा एखादा घेऊयात. ओके, ओके, टाटा स्टील घेऊयात, टाटा स्टील. ओके, हा काय स्टॉक, सो स्टॉकमध्ये जायचं आहे, टाटा स्टील, NSE चा स्टॉक तुम्हाला काय करायचा आहे, ओपन करायचा आहे. ओके, आता हा चार्ट जर व्यवस्थित दिसला नाही तर घाबरून जायचं नाहीये, सिम्पली राईट क्लिक करा आणि इथे रिसेट चार्ट व्ह्यू म्हणा. ओके, सो हे जे ड्रॉइंग्स आहे हे जर तुम्हाला डिलीट करायचे असेल तर रिमूव्ह 3 ड्रॉइंग्स. ओके, सो सिम्पली इथे पण तुम्ही चेकआउट करू शकतात. राईट, हा कोणता चार्ट आहे, डेलीचा. सो तुम्ही एक ऑब्झर्व करा की 30 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी. ओके, 1 जानेवारी पासून टाटा स्टीलची प्राइस काय होते, वाढते. तर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज पण काय होते, वाढते. ओके, सो फार रेअरली आपण काही
इंडिकेटर्स यूज करणार आहोत. एक तुम्ही व्हॉल्यूम इंडिकेटर ते यूज करू शकतात. ओके. सो बेसिकली माझ्या मी जे प्राइस ॲक्शन यूज करतो, मी जे डिमांड सप्लाय यूज करतोय, तिथे व्हॉल्यूम चा फार कमी रोल आहे. व्हॉल्यूम वगैरे मी यूज करत नाही आहे. राईट. सो इथे तुम्ही बघू शकता व्हॉल्यूमचे पण चार्ट्स काही क्रिएट झालेले आहेत. ओके. सो बेसिकली मी मॅक्झिमम टाइम EMA यूज करतो आणि EMA पण कोणतं यूज करणार आहे, 20 EMA. याची स्टाईल वगैरे तुम्ही इथून कलर वगैरे यूज करू शकता. ओके. नेक्स्ट पुढे आता राईट साईडचं पॅनल एकदा बघूयात. राईट साईडचं जे लाईन आहे ते तुम्हाला काय दिसतं आहे, कम्प्लीट प्राइस दिसते आहे. ओके. जर तुम्ही निफ्टी किंवा बँक निफ्टीवर गेलात, सो बँक निफ्टी बघा इथे स्टॉक आहे, बँक निफ्टी सर्च नाही होते. बँक निफ्टी काय एक इंडेक्स आहे. राईट. सो इंडेक्सेसवर क्लिक करायचं आहे, बँक निफ्टीचा चार्ट झाला. करेक्ट. सो तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्टली बँक निफ्टीने जो डिमांड झोन होता त्याला रिस्पेक्ट केलेला आहे. आणि इथे जर आलं 54,824 टू 54,208, फार चांगली अपॉर्च्युनिटी राहणार आहे बँक निफ्टीसाठी. ओके. सो आपण हे बघूयात हळूहळू की डिमांड झोन वगैरे कसे मार्क करायचे आहेत. सो हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, डेलीचा चार्ट आहे. ग्रीन कॅन्डल बनते तर थोडे बायर स्ट्रॉंग दिसत आहेत. ओके. इथे ही रेड कॅन्डल होती. राईट. इथे सेलर स्ट्रॉंग होते. सो राईट साईडला तुम्ही जर बघितली तर बँक निफ्टीचं तुम्हाला काय दिसते, प्राइसिंग दिसते. ओके. नेक्स्ट आणखी एक आहे, जर एखादी तुम्हाला जर वॉच लिस्ट वगैरे बनवायची आहे तर वॉच लिस्ट तुम्ही कशी बनवणार. ओके. सो जस्ट मी तुम्हाला स्टॉक काय ऍड करून दाखवतोय. राईट. सो एक दोन इंडायसेस आपण घेऊयात. ओके. सो इथे जर तुम्हाला एखादा स्टॉक तुमचा फेवरेट, सपोज तुम्ही एखादा स्टॉक अनालाइज केला, लेट्स से तुम्ही हिंदाल्को हा स्टॉक अनालाइज केला. राईट. हिंदाल्को काय स्टॉक. सो हिंदाल्कोचा एनएससीचा स्टॉक तुम्हाला नेहमी ऍड करायचे आहेत. ओके. BSEचे चार्ट ओपन करायचे नाही. तुम्हाला थोडासा इथे प्राइस डिफरन्स भेटेल. प्राइस ऍक्शन तुम्ही प्रॉपरली कशावर बघू शकता, एनएससीच्या चार्टवर. सो एनएससीचे चार्ट तुम्हाला ओपन करायचे. सो इथे एक सिंपल ऍडिशनचं सिम्बॉल आहे, ऍड टू वॉच लिस्ट. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा हिंदाल्को हा चार्ट काय झालाय, ओपन झालेला आहे. आता हा जर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर इथे डिलीटचं सुद्धा बटन आहे. ओके. पुन्हा एकदा सांगतोय, सपोज एखादा लेट्स से तुम्हाला प्राज इंडस्ट्री हा स्टॉक तुम्ही अनालिसिस करायला घेतलाय. हा जर तुम्हाला तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऍड करायचा आहे तर इथेच टाईप करायचं आहे प्राज आणि इथे ऍडिशनच्या सिम्बॉलवर क्लिक केलं का हा प्राज इंडस्ट्री काय होतोय, ऍड होतोय. राईट. इथे पुन्हा एकदा सांगतोय आणखी 2-3 स्टॉक्स आपण ऍड करूयात. लेट्स से भारत इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फोसिस मला ऍड करायचं आहे. सो इथे मी क्लिक करणार. ओके. नेक्स्ट लेट्स से ओके. वॉच लिस्ट हे माझं फ्री व्हर्जन आहे त्याच्यामुळे मे बी इथे ऍड, कारण त्याला लिमिटेशन्स आहे फ्री व्हर्जनसाठी. लेट्स से मला TCS ऍड करायचं आहे. सो इथे मी TCS टाईप करेल. TCS NSE दिसते. NSEचा सिम्बॉल काय केला, ऍड केला. आता हेच जर 2 स्टॉक्स मला या लिस्टमधून काढून टाकायचे, सो इथे डिलीटचा सिम्बॉल आहे, डिलीट करा. हा एक डिलीट करू शकतात. राईट. सो या पद्धतीने तुम्ही एखाद्या स्टॉकची वॉच लिस्ट तुम्ही बनवू शकता. आता वॉच लिस्ट कशी बनवायची आहे, काय बनवायची आहे, या सगळ्या गोष्टी मी हळूहळू तुम्हाला या YouTube चॅनलवर सांगणार आहेत. बाकीचं काही तुम्हाला याच्यामध्ये लागणार नाही. ओके. आता इथे अलर्टचा पण आहे, बट बेसिकली काय आहे, अलर्ट हे फ्री व्हर्जन आहे ट्रेडिंग व्ह्यूचं. सो तुम्ही मॅक्झिमम आय थिंक 5 to 6 फक्त अलर्ट्स लावू शकतात. राईट. सो त्याच्यामुळे हे जे ट्रेडिंग व्यू सॉफ्टवेअर आहे हे फक्त आपण अनालिसिससाठी यूज करणार आहोत. जे पण अलर्ट्स वगैरे लावायचे आहेत हे तुमचं जे ट्रेडिंगचं अकाउंट आहे, झिरोधा आहे, धन आहे, अपस्टॉक्स आहे, जे पण असेल तुमच्याकडे किंवा ग्रोथचं अकाउंट असेल त्याच्यावर आपण अलर्ट्स लावणार आहोत. आणि जेव्हा पण ते अलर्ट्स वाचतील पुन्हा तो चार्ट आपण ट्रेडिंग व्ह्यूवर ओपन करतो. ओके. बाकीच्या काही गोष्टी इथे लागत नाही. ओके. आता खालची एक लाईन बघा, खालच्या लाईनवर फक्त काय आहे, टाइम फ्रेम आहे. ओके. ओके. बाकी काही गोष्टी नाही आहेत. करेक्ट. सो या काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ट्रेडिंग सॉफ्टवेअर बद्दल लक्षात ठेवायच्या आहेत त्या सगळ्या इथे मी डिस्कस केलेल्या आहेत. एकदा क्विकली आपण रिवाइज करूयात काय काय गोष्टी आपण बघितल्या आहेत. ओके. एकदा रिव्हिजन टाईप बघूयात. फर्स्ट आहे की ट्रेडिंग व्यू तुम्हाला ओपन कसं करायचं आहे, सिम्पल. तुम्ही गुगलवर जाणार आहे, ट्रेडिंग व्यू टाईप करा आणि साइन इन करा. या पद्धतीचा इंटरफेस चार्ट ओपन केल्यानंतर दिसेल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर पहिला जो पॉईंट आपण डिस्कस केला होता की स्टॉक कसा सर्च करायचा आहे. ओके. सो सिम्पली स्टॉक सर्च करायला इथे तुम्ही दिसतात सिम्बॉल सर्च करा. कोणताही स्टॉक तुम्ही इथे सर्च करू शकता. लेट्स से मला टेक महिंद्रा सर्च करायचा आहे. टेक महिंद्रा. ओके. सो हा टेक महिंद्राचा नेहमी तुम्हाला NSEचे स्टॉक्स काय करायचे आहेत,
अनालिसिस करायला घ्यायचे आहे. ओके, सो हा पण एक हा जो एक डिमांड झोन होता तो कट केला आहे. ओके, आणि या डिमांड झोन मध्ये आता टेक महिंद्रा आलेला आहे. ओके, नेक्स्ट पुढचा आहे की कोणते कोणते टूल्स तुम्हाला यूज करायचे आहेत. क्विकली तुम्हाला फक्त ट्रेंड लाईन, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचं आहे हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन पण आपण टाकू शकतो. ओके, फार काही यूज मध्ये येत नाही. हे तीन आणि पॅरेलल चॅनल, या 4-5 गोष्टी इनफ आहे. नेक्स्ट फिब रिट्रेसमेंट जर तुम्ही यूज करणार असाल तर यूज करा, अदरवाईज मी तर काही यूज करत नाही ते. ओके, त्याच्यामुळे मी फेवरेटमध्ये ते ऍड करत नाहीये. नेक्स्ट तुम्हाला यायचं आहे, ओके, हे इम्पॉर्टंट आहे की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन, तुमचं टार्गेट काय असेल, एंट्री कुठे असेल, स्टॉप लॉस कुठे असेल आणि किती स्टॉक्स बाय करायचे आहेत हे आपण फाइंड आउट करणार या दोन टूलवरून. ओके, सो हे पण दोन टूल अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इथे आहे रेक्टँगल, रेक्टँगलचा टूल एक इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, बाकीच्या काही गोष्टी इथे लागणार नाही. नेक्स्ट पुढचं होतं टाइम फ्रेम. टाइम फ्रेम तुम्हाला या वरच्या लाईनवर भेटेल. 12 मंथ्स, 6 मंथ्स, 3 मंथ्स. आता हे चार्ट प्रॉपर दिसत नाही, हे जर तुम्हाला प्रॉपरली दिसायचे आहेत, ओके, सो तुम्ही राईट क्लिक करणार, रिसेट चार्ट. ओके, नेक्स्ट करेक्ट. एखादं इंडिकेटर जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, कॅन्डल्स काय, ओके, चार्ट पॅटर्न आपण कोणता यूज करणार आहोत, कॅन्डल वालाच यूज करणार आहोत. ओके, नेक्स्ट एखादा इंडिकेटर जर यूज करायचं असेल तर इथे जा, इथे तुम्ही टाईप करा मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज पण आपण कोणतं यूज करणार आहोत, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, आता डिफॉल्ट जे आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, हे बघा किती येते, 9. 9 ला चेंज करून तुम्हाला किती टाकायचं आहे, 20-21 टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे जर तुम्हाला डार्क करायचं असेल तर स्टाईलमध्ये जायचं आहे. ओके, इथे थिकनेस याची वाढवा, तो एक प्रॉपर तुम्हाला ईएमए दिसेल. ओके, तुम्ही झूम इन झूम आउट वगैरे करून बघा. ओके, थोडी प्रॅक्टिस लागेल. ओके, 3-4 दिवस जरी तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तरी तुम्ही एकदम फॅमिलीर होऊन जाणार. करेक्ट. त्याच्यानंतर आहे या साईडला, राईट साईडला आहे, इथे तुम्ही वॉच लिस्ट तुमची बनवू शकतात. ओके, सो मी फार काही नाही, काही जे इम्पॉर्टंट स्टॉक्स आहेत, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओके, एसबीआय, स्टेट बँकचा स्टॉक आहे. ओके, अनालिसिस स्टेट बँक. स्टेट बँकचं काल एक डिमांड झोनमध्ये आला होता आणि तिथून एक प्रॉपर एंट्री भेटली. ओके, प्रॉपर एक एंट्री भेटली होती 1067 वर. आतापर्यंत कुठे गेला तो, 1114 पर्यंत. ओके, सो या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू शिकवेन की कशा पद्धतीने तुम्हाला चार्ट अनालाइज करायचे आहेत. सो नेक्स्ट पुढे आपण बघूयात टाइम फ्रेम वगैरे, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. ओके, खालच्या साईडला फार काही गोष्टी नाही आहेत. ओके, टाइम फ्रेमच ते दाखवत आहे. सो या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग व्यू हे सॉफ्टवेअर चार्टिंगसाठी यूज करू शकता. चार्ट अनालिसिस करण्यासाठी अतिशय उत्तम असं एक सॉफ्टवेअर आहे. ओके, तुम्ही झिरो द धम पण यूज करू शकता, पण बेटर तुम्ही एकदा ट्रेडिंग व्यू यूज करा. 2-3 दिवसात तुम्ही अतिशय फॅमिलियर होणार आणि जे मी टूल्स तुम्हाला सांगितले आहेत ते मोर दॅन इनफ आहेत. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूयात आणि एक नवीन टॉपिक मी घेऊन येईल, कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, आणि त्यानंतर हळूहळू आपण डिमांड झोन कसे प्लॉट करायचे आहेत, सप्लाय झोन कसे आयडेंटिफाय करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला यूट्यूबमध्ये भेटणार आहे. ओके, सो या टाईपचे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.